समन्ताचक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवताः सद्धम्मं विराजस्य सुरन्तु धम्मसवरकालो अयं वदन्तः धम्मसवरकालो अयं वदन्तः धम्मसवरकालो अयं वदन्तः संपूर्ण विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक सम्यक संबुद्धांना त्रिरत्नांना अभिवादन करते। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या संपूर्ण महामानवांच्या विचारांना अभिवादन करते। श्रद्धा बुद्धी संपन्न सीध संपन्न आपण जमलेले सर्वच उपासक उपासिका बाल बालिका आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करते, आशीर्वाद करते। कसा साधू त्यांचा उपासक उपासिकांना परत करा। किती सुंदर। काल आपण बघितलं मिलिंद राजाचा जन्मापर्यंत आपण आलो होतो आणि हा मिलिंद राजा किती विद्येमध्ये पारंगत होता? 19 विद्येमध्ये पारंगत होता। इथपर्यंत आपण का पोहोचलो? आज बघू काय होतं ते। समोर काय झालं? एक दिवस या राजाला असं वाटलं की आपल्या नगराबाहेर थोडंसं बघावं की काय सुरू आहे, आणि म्हणून चतुरंगी सेनेला सोबत घेऊन राजाला म्हटलं तर एकटा जाईल का? राजाला चक्कर जर मारायचा असेल म्हणजे नगराभोवती राजा कधी एकटा जाईल का? नाही। राजासोबत कोण असते? सेना असतेच। तर अशा प्रकारे एका दिवशी या राजाला म्हणजे मिलिंद राजाला असं वाटलं की आपल्या नगराची पाहणी करावी, आणि नगराची पाहणी करण्यासाठी म्हणून राजा एक दिवस आपल्या चतुरंगी म्हटलं का म्हणतात? कारण राजा सैनिक असते, घोडे असतात, हत्ती असते, साहित्य असते, नाही का? सगळ्या प्रकारची तयारी सोबत घेऊन जात असतो राजा, सगळ्या प्रकारची व्यवस्था सोबत घेऊन जात असतो राजा। तर अशा प्रकारे आपल्या चतुरंगी सेनेसह राजा एका नगराच्या बाहेर पडला। कशासाठी? आपल्या नगरामध्ये काय काय सुरू आहे, नगरामध्ये काय काय कमी आहे। कारण राजा म्हटलं की आपल्या प्रजेवर प्रेम करणारे महान असं व्यक्तिमत्व, मग काही कमी जास्त गुन्हा पाहायचा असेल तर राजा नक्कीच नगरामध्ये किंवा नगराच्या बाहेरही सभोवताली म्हणजे पाहणी करत जातो। असंच मिलिंद राजा एक दिवस आपल्या सैन्यासोबत नगराची पाहणी करण्यासाठी म्हणून गेला। त्या दिवशी त्यांना काय झालं की नगराची पाहणी करता करता बराच वेळ आणखी बाकी होता। दिवस जायचा होता, सूर्य मावळायचा होता, आणि म्हणून राजाला असं वाटलं आता ही वेळ आहे, आपल्याकडे वेळ आहे, या वेळेचा आपल्याला काय सदुपयोग करता येईल, त्या वेळेचा काय फायदा घेता येईल। आणि म्हणून त्यांना आपल्या मंत्र्यांना असं विचारलं की सूर्यास्ताला बराच अजून अवधी आहे, म्हणजे सूर्य मावळायला बराच वेळ आहे, आणि मला असं वाटतं की माझ्या मनामध्ये जे शंका कुशंका आहे ते शंका कुशंकाचं निराकरण करायचं असेल तर सम्यक संबुद्धाचा सिद्धांत जाणणारा श्रमण ब्राह्मण किंवा एखादा गणाचरण कोणाच्या परिचयाचा आहे का, असं कोणाला विचारलं? आपल्या मंत्र्यांना विचारले सोबत होते ते। तर राजाने हे उद्गार देत कोणाही 500 यवन सोबत होते। या मंत्र्यांनी ऐकलं, सैन्याने ऐकलं, आणि
कोण म्हटलं? त्यांनी असं सांगितले, महाराज होय. नक्की या आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेल्या शंकाचं निराकरण करण्यासाठी सम्यक संबुद्धाचं सिद्धांत जाणणारा श्रमणरामाचे गणाचार्य पंडित जे तुम्ही विचारता ते तर नक्की सांगून 6 असे गणाचार्य आहेत की जे अतिशय विद्वान आहेत. 6 असे गणाचार्य आहेत की त्यांची अशा प्रकारची ख्याती आहे, ते विद्वान आहेत, ते महान आहेत, पंडित आहेत आणि सगळ्या प्रकारच्या शंका कुशांकाचे निरसन करण्याचे तरबेज आहेत, हुशार आहेत, असं त्या यवनाने आणि मंत्र्यांनी मिलिंद राजाला सांगितलं. तर त्यांनी त्याची नावं सांगितली. किती नावं सांगितली? 6 नावं सांगितली. एकाचं पुराण काश्यप सांगितलं, दुसऱ्याचं मग खलगोसा सांगितलं, तिसऱ्याचं निगंड नाथपुत्र सांगितलं, चौथ्याचं संजय वेगटीपुत्र सांगितलं आणि 5वं अजित केसरकर आणि 6वं कपूर बच्चा. हे संगण आहेत. हे बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा 6 गणाचार्य सांगितले होते. तर प्रश्न असा उत्पन्न होतो, कारण मिलिंद राजाचा काळ हा वेगळा आहे, भगवान बुद्धाचा काळ याच्यावर बरंच अंतर आहे. म्हणजे 6 गणाचार्य आले करून कारण यांचीच नावं सांगितली. कारण एक परंपरा असते. कारण त्या काळामध्ये आपण असं म्हणू शकतो, कारण एक परंपरा जर पडली तर प्रत्येक गुरुची पुन्हा पुढे शिष्य चालवणारे परंपरा चालवतात आणि त्या परंपरेला त्याच गुरुच्या नावानेच संबोधन करतात, त्याच परंपरेच्या नावाने त्याची ओळख होते. आणि म्हणून असंही असू शकतं, परिपूर्ण माहिती नाही मला, पण की ते 6 गणाचार्य सांगितली त्याच परंपरेला अनुसरून त्यांची शिष्य परंपरा असावी, जेणेकरून 6 गणाचार्य बोलले सांगितलेलं आहे. असं तर पहिल्यांदा राजा मिलिंद आणि पुरण काश्यपाची कशी भेट झाली ते आपल्याला प्रश्न आहे. पुरण काश्यपाची राजा मिलिंदाची भेट झाली. तर या भेटीमध्ये राजाने प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? महाराज, म्हणजे प्रश्न असा तर म्हणते काश्यप या जगाचं पालन कोण करतो? कोण विचारला प्रश्न? मिलिंद राजाने. कोणाला विचारला? पुरण काश्यपाला विचारला. पुरण काश्यप हा प्रश्न विचारल्यानंतर तर पुरण काश्यप म्हणतात, महाराज या जगाचं पालन पृथ्वी करते. हे उत्तर राजाला अजिबात नाही पटलं का? बिलकुल नाही पटलं. तेव्हा राजाला जर म्हणते काश्यप पृथ्वी ही जगाचं पालन करते तर अविची नरकात जाणारे जीव हे पृथ्वीचं अतिक्रमण करून का बरं जातात? नाही का? म्हणजे जर पृथ्वी ही जगाचं पालन करते तर काही असे असले जगामध्ये आहे की जे अकांडमध्ये का उत्पन्न होतात, का निर्णय उत्पन्न होतात, का नरकामध्ये उत्पन्न होतात, याच काही कारण. असा प्रतिप्रश्न विचारल्यानंतर पुरण काश्यप बिलकुल शांत उत्तर सांगितलं. प्रश्न समजला? कोणता प्रश्न विचारला? कोणाचं पालन करतो? राजाचं पालन, जगाचं पालन? जगाचं पालन कोण करतो असं कोण विचारलं? त्याचं उत्तर काय दिलं? पृथ्वी पाठवा. पृथ्वी उठायला. प्रतिप्रश्न काय केला? पृथ्वी जर जगाचं पालन करते तर मग अविची नरकामध्ये जे अपार्थमध्ये इकडे नरकात उत्पन्न होणारे जे जीव आहे मग हे पृथ्वीला सोडून का जातात असंच अर्थ होतो, नाही का? पृथ्वी हे नरकापासून त्या जीवाला का वाचू शकत नाही? त्या नरकामध्ये पृथ्वी का जाऊ शकते जर पृथ्वी पालन करते तर. इतकं समजलं? असा हा प्रश्न विचारल्यानंतर पुरण काश्यपाचं बिलकुल उत्तर काय उत्तर देणार? मिलिंद राजासोबत बिलकुल शांत. आणि मग काय झालं? हा प्रश्न ऐकून पुरण काश्यप दोन एक प्रकारे गोबळीच बोलतो, बिलकुल निस्तब्ध झाला. त्याला काय बोलावं सुचलं नाही आणि तो शांत होऊन गेला. दुसरी भेट कोणाची? मखली गोसाची. कोणाची? मखली गोसाची. मखली गोसाची भेट झाल्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारला मिलिंद राजाने, म्हणते गोसा, पाप आणि पुण्य ही जी कर्म आहे तसे चांगल्या किंवा वाईट कर्माचे
म्हणजे पाप आणि पुण्य हे कर्म आहेत का, पाप पुण्य नावाची कर्म आहेत का, किंवा चांगल्या वाईट कर्माचा परिणाम त्याची फळं भोगावी लागतात काय. तर मख्खली गोसावी याचं उत्तर असं दिलं नाही महाराज. काही म्हणतात पाप कार्य किंवा पुण्य कामाचा कुठल्याही प्रकारचं कोणतंही कर्माचा सिद्धांत मख्खली गोसावीने परिपूर्णपणे नाकारला. कर्माला कुठल्याही प्रकारे प्राधान्य दिलं नाही. आणि म्हणून पाप कारक किंवा पुण्य कारक असं एकही कर्म नाही, तसेच चांगल्या किंवा वाईट कर्माची फळे भोगावी लागत नाही महाराज. मग त्याच्यानंतर काय म्हणतो, जर कोणी क्षत्रिय असेल तर ते परलोकी गेल्यानंतर काय आहे, क्षत्रियच राहील. वैश्य असेल तर मृत्यूच्या नंतर ते वैश्य म्हणूनच राहते. ब्राह्मण असेल तर ब्राह्मण राहते. चांडाळ असेल तर चांडाळ राहते. म्हणजे जे जसे हित आहे की त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदलच होणार नाही असं मख्खली गोसावीने राजा मिलिंदाला उत्तर दिलं. की ज्याचा ना पाप पुण्य आहे या जगामध्ये, ना वाईट किंवा चांगल्या कर्माच्या फळाचा त्याचा परिणाम आहे. जे जसं होतं तसं जे आज इथं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कुठलाही सफळ बदल होत नाही. जे आज इथं आहे जसे जगतात तशीच त्यांची अवस्था मृत्यूच्या नंतरही तशीच राहणार, हा त्यामागचा सारांश. आता असं म्हटल्यानंतर परत प्रतिप्रश्न काय केला. प्रतिप्रश्न असा केला मिलिंद राजाने, म्हणते गोसा, जर क्षत्रिय आहे तर परलोकी गेल्यावरही क्षत्रिय राहत असतील, पाप पुण्याचा कोणताच परिणाम जर होत नसेल, तर मग या जगावरती लुळे कामे लोक आहेत ते असंच म्हणायचं का की मृत्यूच्या नंतर ते पुन्हा सुद्धा लुळे कामे सोडून राहतील, नाही का. म्हणजे जसं बदलच होत नाही, पण जे आज नवीन लोक आहेत जुने लोक यांच्यामध्ये कुठलंच परिवर्तन होणार नाही, चांगले होणारच नाही का, ते कधी चांगलं तर होऊ शकत. परिणामच कर्माचा जर नाही तर मग याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही का, असा प्रश्न केल्यावर परत मख्खली गोसावी बिलकुल शांत. काय प्रश्न विचारणार, किती बुद्धिमान असावा मिलिंद राजाने त्या प्रश्नावर विचार करा ना. आणि तो बघा अभ्यास करा ना. द्वितीय कारण पूर्वीच्या जन्मामध्ये आपण पाहतो सामान्य अवस्थेमध्ये, नाही का, ज्या विहारामध्ये गुरुच्या सहवासामध्ये राहत असताना त्यांनी 2 संकल्प केले होते. कोणते, जोपर्यंत मला निर्वाण प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी साफसफाईच काम करत राहणार, हा त्याचा पहिला संकल्प होता. आणि ज्या ज्या ठिकाणी उत्पन्न होईल त्या त्या ठिकाणी प्रतिपन्नवती म्हणजे प्रतिभाशाली असं माझं व्यक्तिमत्व सुधारस. त्याच पद्धती प्रश्नही मिलिंद राजा या दोघांना विचारला. तर अशा प्रकारे मख्खली गोसावीने विचारलेल्या प्रश्नाचंही उत्तर राजाला पटलं नाही आणि प्रति प्रश्न करून शेवटी त्याला निरुत्तर केलं. आणि हे दोघांचं असं झाल्यानंतर दोघांच्याकडनं मनातील कुठल्याही शंकेचं निराकरण नाही झालं राजा मिलिंदाच्या. आणि मग काय, अरे हे जम्बूद्वीप पूर्ण तुच्छ आहे, नाही का. या जम्बूद्वीपामध्ये असं कोणीही विद्वान नाही जे माझ्या प्रश्नाचं कोणी उत्तर देईल किंवा जे माझ्या मनातील शंका कुशंका आहे त्या शंका कुशंकाचं निरसन करण्याचा विद्वान या जगात या जम्बूद्वीपामध्ये असं कुठलाही ब्राह्मण आहे, ना ब्राह्मण आहे, ना कुठला गुरु आहे, ना कुठला आचार्य आहे, ना कुठला संत आहे, असे बिलकुल धारणा होऊन गेली. म्हणजे एक प्रकारे दोघांना जेव्हा भेटल्यानंतर राजाच्या मनामध्ये एक उद्वेग उत्पन्न झाला की हे जम्बूद्वीप बिलकुल विद्वान याच्यामध्ये कोणीसे बिलकुल जगतात आणि राहतात, फक्त जीवन जगतात. आणि नंतर काय झालं, तिसरी घटना अशी घडली आता की एक दिवस रमणीय रात्रीच्या वेळी, ती रात्र रमणीय होती, सुंदर होते, असावा पौर्णिमेचं वातावरण असू शकतं. रमणीय म्हटल्यानंतर निसर्गरम्य वातावरण असेल. रमणीय अशा रात्रीच्या वेळी राजा मिलिंदाच्या मंत्र्यांना उद्देशून म्हणतो की आजची रात्र ही फार सुंदर आहे, रमणीय आहे. एखाद्या कोणी श्रावण ब्राह्मणाशी जाऊन मी वार्तालाप करू, कोण बरं माझ्याशी चर्चा करून माझ्या शंकाचं निरसन कोणी दूर करू शकेल का, असं कोणी धाडस असलेला कोणीतरी आहे का, असं विचारल्यानंतर सगळ्यांच्या असं तेव्हा बिलकुल चूक राहिले. कारण
राज्याच्या प्रश्नाला कोणी उत्तर दे असं त्या मंत्र्यांना त्यावेळेस कोणीही लक्षात आलं नाही आणि म्हणून ते सर्व मंत्री बिलकुल राजांच्या तोंडाकडे महाराजांनी बिलकुल शांत राहिले, काहीही ते उत्तर देऊ शकले नाही. असं म्हटलं जाते की त्यावेळेस पासून 12 वर्षापासून ते त्या सागर नगरामध्ये कोणीही ब्राह्मण श्रमण कोणीही दिसत नव्हतं. जे होते ते बिलकुल राजाच्या जवळ एक प्रकारे लपून राहायचे. का ज्या ठिकाणी हा राजा जायचा, श्रमण दिसला, ब्राह्मण दिसला, जायचा, प्रश्न विचारायचा, प्रतिप्रश्न विचार बिलकुल त्यांना चूक करायचे. तर राजाच्या समोर कुठलेही ब्राह्मण कुठलेही गणाचार्य टिकू शकत नव्हते. आणि हे 12 वर्षापासून त्या काळामध्ये झालं की 12 वर्षापर्यंत त्यानंतर कोणीही राजाच्या समोर येण्याचं धाडस केलं नाही. कोटीशत अर्हत होते ते हिमालयाच्या पायथ्याशी वास्तव्य करत होते, परंतु नगरामध्ये येण्याचं त्यांनी सुद्धा धाडस केलं नाही. किती 12 वर्षाचा काळ तिथपर्यंत आपण पाहिलं. आता आपण शिकू थोडस पाणीचं गंगागंगा. तर आपला आजचा विषय आम्ही प्रश्नाचे तीन टॉपिकवर आपण चर्चा केली. एक पुरणकाश्यपाची भेट मिलिंदाशी झाली आणि दुसरी मक्खल गोसाव्याची. पुरणकाश्यपाची जो भेट झाली त्यामध्ये कोणता प्रश्न विचारला? जगाचं पालन कोण करतो? त्याचं उत्तर काय दिलं? पृथ्वी असं म्हणतो. त्याचा प्रतिप्रश्न काय विचारलं? जर पृथ्वी जगाचं पालन जर करतं, अविची मध्ये पडणारे जे प्राणी आहेत मग ते त्याचं संरक्षण पृथ्वी का करू शकत? पृथ्वीला का करून जातात? त्यामुळे मक्खली गोसावा शांत झाला. दुसरा विचारला की चांगला काही कर्माचा काही परिणाम त्याचा परिणाम होतो का? त्याची फळं काही भोगावी लागतात का? पाप पुण्य काही आहेत का? हे प्रश्न विचारल्यानंतर मक्खली गोसावा सुद्धा याचं उत्तर देऊ शकला नाही व्यवस्थित. म्हणजे राजाचं समाधान झालं नाही. आणि शेवटी असं झालं की रात्रीच्या वेळेस सुद्धा जेव्हा मंत्र्यांना विचारले की मला की सर्व रमणीय अशा राजाला काहीतरी चर्चा करायची असं कोणी आहे का या आपल्यामध्ये? तर मंत्री सुद्धा कोणीही सांगू शकत नाही की तुमच्याशी कोणती चर्चा करण्यास सज्ज आता सध्या तरी या काळामध्ये आहे म्हणून. असे 12 वर्षापर्यंत असा एक काळ होऊन गेला की त्या काळामध्ये 12 वर्षाच्या काळामध्ये कुठलाही विद्वान, कुठलाही पंडित, कुठलाही श्रमण ब्राह्मण मिलिंद राजाच्या समोर येऊ शकला नाही आणि कोणी चर्चा करू शकत. जो जगत होते पण एक प्रकारे ते लपून जीवन जगत होते. म्हणजे इतके त्या राजाला पार मनातून घाबरून गेलेले होते. कशासाठी? तर हा राजा कुठलेही प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपण सांगू शकत नाही म्हणून. इथपर्यंतचा आपला विषय होता. इथपर्यंत समजलं? तर अशा प्रकारे आजच्या या प्रवचनाला धर्माबद्दल आपण इथे स्टॉप करूया. सर्वांचा मंगळ हो. सर्व